एक दोन अपवाद सोडले तर फडणवीस सरकारमध्ये बहुतांश खाती ही शिंदे सरकारप्रमाणेच त्या पक्षांकडे राहण्याची शक्यता आहे असं सूत्रांकडून कळत आहे। शिंदे सरकारमध्ये सामान्य प्रशासन अर्थातच माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं। हे खातं नेहमीच मुख्यमंत्र्यांकडे असतं। यावेळी देखील ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे असेल अशी दाट शक्यता आहे। आपण समजून घेऊया कुठल्या पक्षाकडे कोणती खाती कायम आहेत। भाजपकडे सामान्य प्रशासन, गृह, महसूल, जलसंपदा आणि ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, गृहनिर्माण, ग्रामविकास आणि पर्यटन। तर वन, सांस्कृतिक कार्य, कौशल्य विकास आणि विधी व न्याय ही खाती भाजपकडे राहण्याची दाट शक्यता आहे। तर वित्त, सहकार, कृषी, अन्न आणि नागरी पुरवठा खातं हे राष्ट्रवादीला मिळू शकतं। याखेरीज वैद्यकीय शिक्षण, महिला आणि बालकल्याण, अन्न आणि औषध प्रशासन हे देखील राष्ट्रवादीच्या खात्यात जाऊ शकतं। तर क्रीडा, युवक कल्याण, मदत व पुनर्वसन देखील राष्ट्रवादीला मिळण्याचा अंदाज आहे। तर शिंदेंच्या शिवसेनेला नगर विकास, सामाजिक न्याय, सार्वजनिक आरोग्य आणि उद्योग ही खाती मिळण्याची दाट शक्यता आहे। उत्पादन शुल्क, परिवहन, पाणी पुरवठा, स्वच्छता ही खाती मिळू शकतात। तर जलसंधारण, पणन, शालेय शिक्षण हे खातं देखील शिंदेंच्या शिवसेनेला मिळू शकतं। विशेष म्हणजे गृह आणि महसूल ही महत्त्वाची खाती भाजपकडेच राहण्याची दाट शक्यता वर्तवली जाते।